आज समजून घेणं गरजेचं आहे बाबा. एवढा दिवस आपण शिकतोय व्हॉट इज पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व विकास. अमक्या अमक्याची पर्सनॅलिटी चांगली आहे, अमक्या अमक्याची चांगली नाही आहे. मला अजून माझं व्यक्तिमत्व डेव्हलप करायचं आहे, माझ्या पर्सनॅलिटीचा विकास करायचा आहे. मग पर्सनॅलिटीचा विकास ही अखंड सततपणे चाललेली प्रक्रिया आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज नॉट एंडिंग पॉईंट, इट विल गो ऑन. माणसाचा जन्म झाल्यापासून ते माणूस मरेपर्यंत काही ना काही शिकत जातो. याला काय म्हणायचं आहे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. असं नाही की बस हे पर्टिक्युलर पॉईंट आहे असं आहे म्हणून. जसं एखाद्या शहराचा विकास आहे, त्या शहराचा विकास हा अखंड प्रक्रिया, इट्स बीन हॅपनिंग. म्हणजे या शहरामध्ये मी 18 वर्षापूर्वी आलो, 18 वर्षापूर्वीचं हे शहर आणि आजचं शहर याच्यामध्ये काय आहे? बदल चालू आहे, कंटिन्यू प्रोसेस आहे. कुणाची? त्या शहराच्या विकासाची. मग 100 वर्षापूर्वीचं शहर, अजून जर तुम्ही जुनी माणसं जर पकडली ज्यांची 80-90 वर्ष झालेली आहेत, त्यांना जर इकडं फिरवलं ते म्हणतात इकडं काही नव्हतं हो पहिलं, हा क्रांती चौक वगैरे काही नाही, इकडे काहीच नव्हतं, ही सगळी शेती होती. विश्वास बसतो का याच्यावर? नाही बसत आहे. मग हे शहर जे आहे हे 100 वर्षापूर्वीचं शहर, 200 वर्षापूर्वीचं शहर, 500 वर्षापूर्वीचं जागा काय असेल ते आणि आजचं शहर आणि इथून पुढं 50 वर्षानंतरचं शहर, इथून पुढं 100 वर्षानंतरचं शहर काय? ही डेव्हलपमेंट आहे. म्हणून विकास जो आहे, डेव्हलपमेंट आहे, ही अखंड प्रक्रिया आहे. देर इज नो खंड, देर इज नो ब्रेक, देर इज नो एंड पॉईंट इन दॅट. सो इट्स अ प्रोसेस. मग संभाजीनगर इज डेव्हलपिंग सिटी. कसली सिटी? डेव्हलपिंग. डेव्हलपिंग. इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. इट इज नॉट फुल्ली डेव्हलप. म्हणजे डेव्हलपमेंटची प्रोसेस कशी आहे? चालू आहे, निरंतर आहे आणि ती चालूच राहणार आहे. मग महाराष्ट्र असेल, तुमचं पुणे शहर असेल, मुंबई असेल, अमेरिका असेल, जग असेल, तर सगळं जग हे प्रगती करत आहे. इट्स डेव्हलपमेंट. तसंच माणसांचं सुद्धा आहे की ज्या माणसाचा जन्म झाला आणि जन्म दवाखान्यात हो काय घरी हो काय त्याने काही फरक पडत नाही माणसांना. असं नाही की दवाखान्यात जन्म झाला म्हणून मग त्याला काही एक्स्ट्रा नॉलेज मिळालं आणि घरी झाला म्हणून त्याचं काय, असं काही नाही. पण तरी आपण पकडू शकतो की त्या लहान बाळाचा जन्म झाल्यापासून म्हातारेपर्यंत, मरेपर्यंत त्यांना कोण कोण शिकवतं? अनुभव शिकवतात, मित्र शिकवतात, निसर्ग शिकवतो, त्याने केलेले उद्योग शिकवतात, त्याने पाळलेले जनावरं शिकवतात. मग माणसाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जे घटक आहेत ते आतापर्यंत हे कितीतरी घटक आहेत ज्या घटकांनी आम्हाला डेव्हलप केलं आहे. मग कोणी कोणी केलं सांगा? पहिला घटक कोणता? बरोबर आहे ना? पहिला घटक कोणता? तर पहिला घटक आहे आई. काय? आईच. म्हणून साने गुरुजी म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आई आहे. आई ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला. मग शिकलेली आई, जॉब करणारी आई, वाचन करणारी आई, सहनशील आई, संस्कार असणारी आई, व्यक्तिमत्व विकास करत जाणारी आई, जिम्मेदारी घेणारी आई, जिम्मेदार बनवणारी आई. स्वराज्याच्या पाठीमागची प्रेरणा कोणाची आहे?
मग ही आई आहे. मग सुरुवात व्यक्तिमत्वाची सुरू होते ती आईपासून. पहिला आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा घटक जर कोण असेल तर तो आई आहे. म्हणून जी जी आई आहे आणि सध्या ज्या ज्या आया आहेत, आया वेगळ्या, आया असतात समाजात. कशाला असं आया? आई घरी नसल्यानंतर आया असतात. हां, ती मुलं सांभाळायला त्यांना आया म्हणतात ना. तर ती आया, त्या आया आणि आई फरक आहे. मग काय आईचं फरक काय? आईचा प्रभाव किती आहे? तर खूप. मग काय करतात लोक की बऱ्याचशा आई वर्ग असा असतो की जॉबच्या चक्करमध्ये, भानगडीमध्ये मुलांकडे वेळ नाही आहे, लक्ष नाही. मग आम्हाला बाकीचे प्रॉब्लेम खूप जास्त दिसतात, खूपच दिसतात. पण हा किती मोठा प्रॉब्लेम आपण क्रिएट करतो हे लक्षात येत नाही. बरेचसे पालक असे आहेत त्यांना त्यांच्या मुलांच्या सवयीसुद्धा माहिती नाहीत. दे आर नॉट एबल टू टॉक ऑन देअर चिल्ड्रन ऑल्सो की टेल मी मच मोर अबाउट युअर चाइल्ड. तर मुलाचे दोष काय आहेत, त्याचे काय काय खोडी आहेत, त्याचे काय काय चांगल्या सवयी आहेत, हे सांगायला त्या आईवडिलांनी तिथं ऑब्झर्वेशनला तर पाहिजे. येस ऑर नो? पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये मग घरी कोण येतं? मग ती आई म्हणते माझी आई असते. आता तुमच्या आईला दिसेना, तुमच्या आईला जुनं काय नवीन जे चालू आहे ते काही माहिती नाही आहे. फक्त खाऊ घालणे आणि जीव घालणे हा इफेक्ट नसतो. चला, हा पहिला मुद्दा. मग आईवडिलांपासून वडिलांची तेवढी भूमिका राहत नाही. वडिलांची तेवढी भूमिका राहत नाही, कारण त्या बाळाजवळ जास्तीत जास्त वेळ आईच जातो. उगं त्याला आंघोळ वगैरे घालून चांगलं टुकटुक गुबगुबीत करून ठेवल्यानंतर मग वडील त्याला हाताला घेऊन फिरतात. खरं आहे, कुठलंही वडील त्याला मुलाला आंघोळ घालत नाही, रेअरली. पण जास्तीत जास्त वेळ तेवढा तिथपर्यंत, कारण ही स्वतःला काम आहे बाबा, अमकं आहे तमकं आहे. तर आपल्या व्यक्तिमत्वावर प्रत्येकाच्याचा तर परिणाम ज्या ज्या घटकांनी केला त्यातलं पहिलं घटक जर कोण असेल तर ती आई आहे. मग जेवढी इन्फॉर्मेशन आईला जास्त तेवढं इमिडिएटली मुलांमध्ये पर्क्युलेट होते. मग आईनंतर वडील, आईनंतर काय असंच का? पहिली वेलांटी आहे माहीत नाही सर. संपला विषय. ऑप्शन असेल तर, नसेल तर मग फादर. मग त्या व्यक्तिमत्वावर वडिलांचं कारण जीन्स प्लस एन्व्हायरमेंट इज इक्वल टू पर्सनॅलिटी. आता जीन्स किती आहेत? हे मागं 7 जनरेशन आहेत. किती? काही काही पालक म्हणतात ना, आयला एवढं दलिंदर निघालं, कुणावर गेलं काय किंवा हे कुणावर कसं जाईल? तुमच्याच कुठल्या तरी पिढीवर गेलं. आमच्या घरी असं कुणीच नव्हतं, कुणीतरी होतं, तुम्हाला माहीत नाही. तर ते म्हण काय बाबा, आम्ही तर माळकरीत आणि हे कसं काय बेवडं निघाल? तसं नसते काय, ते लई मागचा इतिहास आला त्याच्यासोबत. तर आईच्या 7 पिढ्या मागं आणि वडिलांच्या 7 पिढ्या मागं आहेत. त्यातून ते जीन्स कॉम्बिनेशन म्हणून ते महान व्यक्तिमत्व जन्माला येणार. आता हे झाला 60% फोकस. 40% फोकस आहे आता पुढचं परिणाम, इफेक्ट. येस, आणलं ना. पहिला घटक कोण आहे आपला? आई. इथपर्यंत आलो. मागच्या घटकात आपल्या हातात नाहीच ना. आहे का मागचे घटक? नाही आहे. याचा विषयच नाही ना मागचा आपला. आता आमचा फोकसच इथून. आता एक्झाम्पल चालू होते शिक्षाचं.
पर्सेंटेजवर काही नाही. आईने परिणाम म्हणजे संस्कार केले ठरवून तर फरक पडतो, वडिलांनी ठरवून केले तर फरक पडतो. पण शक्यतो आज सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आईवडिलांना तेवढे वेळ नाही आहेत संस्कार करायला. त्यानंतर कुटुंब, फॅमिली. आत्ता फॅमिलीचं आहे, म्हणजे ते बाळ कोणाकोणाकडून शिकतं हा विषय चालू आहे. म्हणजे त्या व्यक्तिमत्वावर कोणाकोणाचा प्रभाव पडतो, इम्पॅक्ट कोणाकोणाचा प्रभाव पडतो. मग आता फॅमिली म्हणलं की फॅमिलीतले बाकीचे लोक, मग त्या बाकीच्या लोकांची बोलण्याची स्टाईल, खाण्याची स्टाईल, राहण्याची स्टाईल, रेस्पॉन्स देण्याची स्टाईल. फॅमिलीच्या नंतर गल्ली, गाव असं म्हणत तुम्ही, तिथला तो माहोल आजूबाजूचा की जे मुलं जास्त बघतात. मग शेजारी, शेजारी पाजारी, शेजाऱ्यांचा प्रभाव पडतो आपल्या. म्हणजे शेजाऱ्यांचा पण बऱ्याचशा गोष्टी शेजाऱ्यासोबत जास्त कम्पेअर होतात. मग त्यांच्या घरात एवढे पाहुणे आज आले हे त्यांच्या घराच्या समोर असले चपला बोटावून बी आपलं कळतं. एवढे कोण आले वा, कोणाच तरी गाडी आली ह्याच्यावरून कळतं कोणतरी आलंय. काहीतरी रात्री लई जोरजोरात आवाज चालू होता, हानाहानी होती काय काय की. हां बरोबर आहे. इथपासून हे सगळे त्या मुलांवर मस्तपैकी त्याचा प्रभाव पडत असतो. हे कळतच नाही. आणि मग त्याच्यानंतर एज ग्रुप. आता याच्या पुढचा विषय सिमिलर एज ग्रुप. लहान मुलांना काही घेणं नाही, तर पुढचा श्रीमंत आहे, गरीब आहे, कुठल्या जातीचं आहे, काही नाही. ते त्याच्यासोबत मस्त एन्जॉय करतात. म्हणजे मोठ्या मोठ्या माणसांची मुलं पण खाली आले की पार्किंगमध्ये ते वॉचमनच्या वगैरे पोरांसोबत खेळतात. त्यांना काही नसतं. हे बाकीचे लोक डोक्यात टाकतात, थांब ते गरीब आहे, थांब काही टमकाय ते आमच्या जातीचे. निरागस माइंड असतं मुलांचं, पण तो इफेक्ट होत जातो. आता इथून ते एज ग्रुपपासून मस्त पकड. मग गुरुजी काय सांगतात, तर शिक्षक, टीचर. मग टीचर जे सांगते यापेक्षा बी आपल्या आजूबाजूच्या पोरांकडून पोरं जास्त शिकतात. गुरुजी आता याच्यापैकी आतापर्यंत ना आई, ना वडील, ना फॅमिली, ना ही तर ठीक आहे, हे कुणीही शिवाय शिकवत नाहीत. तरी मुलांना शिवाय येण्याचं कारण काय? वातावरण ना. ऐकून वातावरण. मग टीचर इथपर्यंत ठीक आहे. मग टीचर किती दिवस हो टीचर? शाळा किती तास आहे? 5-6 तास. वर्षभरातली सुट्ट्या किती आहेत? शाळा असते किती दिवस? 200 दिवस. 365 पैकी 200 दिवस शाळा, आणि त्यातली पण 6 तासच शाळा आहे. मग सगळ्यात जास्त मुलं कुठे आहेत? तुम्ही करा ना, ॲव्हरेज करा की एका दिवसाला जर आपण 16 तास पकडूयात, 8 तास जर झोप काढली तर 16 तास, 16 मधले 6 शाळेत आहेत, रोज 10. तर मला वाटतं की एक साधारणतः 75% मुलांचा वेळ घरीच आहे, 25% शाळा आहे फक्त. शाळा पुन्हा काय? मग आमची जात जी कधीच जात नाही. जात ही कधीच जाती निर्मूलनावर भरपूर लिखाण झालं, पण जाती वाढल्या.
जातीवाद वाढला का कमी झाला? जातीवाद वाढला. मग जात नंतर पुन्हा धर्म. मग त्या मुलांवर होणारा परिणाम चालू आहे. मग हे आपले, ते त्यांचे, ते आमके, हे ते, मग तो जात धर्म. हे असं करत 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 मग त्याचे सणवार, असं म्हणूयात आपण, सणवार इत्यादी. त्याच्यानंतर निसर्ग. त्यानंतर निसर्ग, त्याचा सहवास, त्यानं वाचलेली पुस्तकं, त्यानं केलेले कोर्सेस, आणि त्याच्या जीवनात त्यानं खाल्लेली धोके पण ना, धोके खाऊन माणसं जास्त सुधारतात ना. अक्कल काजू बदाम खाऊन जास्त येत नाही जेवढी धोका खाऊन येते. मग एवढ्या सगळ्या घटकांनी त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकलेला असतो. क्लिअर आहे? खरे खोटे? तपासा मग आता आपण की आपल्या संपर्कात कोण कोण कधी कधी कसं आलं, त्यांच्याकडून आपण काय काय शिकत गेलो, काय काय अनुभवत गेला, आणि अशातून आमची पर्सनॅलिटी बनली, जी आम्ही आत्तापर्यंत ठरवून बनवलेली नाही, जशी आहे तशी. आणि मग ही पर्सनॅलिटी, हे सगळं कुठं होतं? सगळं त्याच्या डोक्यात, त्याच्या माइंडमध्ये, मनात होतं सगळं. हे वरून दिसतं माणसाला. वरून माणूस सुखी दिसतो, आतून खोकला झालेला असतो. वरून माणूस मी हुशार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण तेच त्याला माहीत असतं की आतून मी रिकामाच आहे. ते स्वतःला माहीत असतं. मग बाह्य का अंतर? तर अंतर, इनसाइड. आणि मग एवढ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या घटकांनी त्या व्यक्तिमत्वावर एवढा मोठा परिणाम केलेला आहे. आणि म्हणून कधी कधी काही लोक आत्ता असं म्हणतात की ते सुरुवातीला एवढा छान दिसला माणूस, पण असं वाटलं नव्हतं हे एवढा हरामखोर असेल. तुम्ही कशावर गेले? दिसण्यावर. एकदा चहा पाजला, जेवण झालं, गप्पा मारल्या भारी भारी, आणि तुम्ही लगेच इम्प्रेस झाले, लगेच प्रभावित झाले, आणि तुम्हाला लगेच तो माणूस चांगला वाटायला लागला. न तपासता. तर आपली संगतीही आपण तपासून घेतली पाहिजे. संगतीसुद्धा, मैत्रीसुद्धा, रिलेशनसुद्धा, पार्टनरसुद्धा तपासून घेतलं पाहिजे. जसं आपण मशीन आणत असताना तपासून घेतो, डेमो घेतो, त्याचा आपण चेक करून घेतो. सोनं घेत असेल आपण चेक करून घेतो, तपासून घेतो. तसंच गुरुसुद्धा तपासले पाहिजेत. नाही तर कुणा कसला बी गुरु, मग हे असा महाराष्ट्र सुरू. का? एकच अँगलने विचार नाही करायचा. कारण गुरु ही कॉन्सेप्ट काय आहे की गुरुनं सांगितलं की सगळं ते खरं, असं पूर्वीपासून चालायचं. मग गुरु म्हणले, मग गुरुला जेवढी अक्कल आहे तेवढंच गुरु म्हणणार ना. गुरुला जर मोबाईल वापरायचा नसेल तर गुरु म्हणून काय गरज आहे मोबाईलची. गुरुचं जर फेसबुकला अकाउंट नसेल तर गुरु म्हणलं फेसबुकचं अकाउंट वगैरे हे सगळं थोतांड आहे का. जसा गुरु. मग गुरु जर पोळ्या खात असेल तर गुरु म्हणणे पुरणपोळी महाराष्ट्राची शान आहे, ती आपण खाल्ली पाहिजे. कुठून येणार आहे? त्याच्या पुरतंच मर्यादित राहणार आहे. असे आपलं व्यक्तिमत्व बनलं. आता बनलं ते बनलं. मग काय याच्या एवढ्या वर्षामध्ये आज माणसं हार्डवेअरनं फार सारखी दिसतात की 2 डोळे, 2 कान, डोकं, हात, पाय, छान. सॉफ्टवेअर वेगळं आहे ना प्रत्येकाचं. मधला डेटा वेगळा आहे. सॉफ्टवेअरला स्पर्श करता येत नाही, हार्डवेअरला करता येतं. सॉफ्टवेअर कसं आहे? वेगळं, डेटा वेगळा आहे.
2 PC सारखे दिसतात, 2 PC पण डेटा वेगळा आहे ना मध्ये, त्याचं काय? आणि मग हा डेटा तयार झाला, स्ट्रॉंग झाला, त्याचं एक मत बनलं आणि ह्या व्यक्तिमत्वाचं एक मत बनलं. एक मत बनलं म्हणजे काय? एक विचार बनले की हे असं आहे. आता कशी बनली पर्सनॅलिटी मग त्या माणसाची? त्याचे विचार फिक्स झाले. तर काही माणसं तुम्हाला शेअरिंग करताना दिसतील, तर काही माणसं तुम्हाला प्रचंड स्वार्थी दिसतील, बरोबर आहे? काही माणसाला मदत करणारे दिसतील, तर काही माणसं नुसते लुटणारे दिसतील. ही त्यांची मतं बनली. ही काही माणसं इतरांना मदत करतील, तर काही माणसं नुसतं लाटण्यावर असतील. हे मत आहे, त्याचे विचार बनले, स्ट्रॉंग विचार बनले ते एवढ्या दिवसाच्या एक्सपिरियन्सनुसार. आता आज मी 1982 पासून आत्तापर्यंत मग माझ्या व्यक्तिमत्वावर ज्या ज्या लोकांनी परिणाम केला ते माझ्या हातात नव्हतं. माझ्या हातात नव्हतं ना की माझे आईवडील कोण असावेत, माझी जात कोणती असावी, माझा धर्म कोणता असावा, माझं गाव कोणतं असावं, माझे नातेवाईक कोणते असावेत, म्हणजे मामा मामी आई मावशी हे कोण असावं मला माहीत नाही. तर आय डिड नॉट नो मच अबाउट इट. मी जे आलं ते स्वीकारलं मी निर्विवादपणे. त्याला काहीच मला माहीत नाही, माझी चॉईसच नाही. आणि मग त्या व्यक्तिमत्वांचा एवढा मोठा प्रभाव त्या व्यक्तीवर पडला गेला आणि मग त्यातून त्याचे बेसिक अझम्पशन्स तयार झाले. काय झाले? बेसिक अझम्पशन्स म्हणजे एक अंदाज तयार झाले त्याचे, अंदाज. मग तो स्वतः जर भामटा असेल तर त्याला अख्खं जग भामटच दिसायला लागतं. तो स्वतःहून परीक्षा करत असतो. जो चांगला आहे त्याला असं वाटतं की पुढचा माणूस चांगला आहे. जो स्वतः व्यवहाराला क्लिअर आहे त्याला असं वाटतं की हा पण व्यवहाराला क्लिअर असेल. हे त्याचे अझम्पशन्स तयार झाले आणि म्हणून आपण पुढच्या माणसांची व्याख्या आपल्या अनुभवानुसार करत राहतो. मला अडचणीत तर लोकांना वाटतं सगळ्या जगालाच अडचणीत. मी आनंदात आहे तर मला असं वाटतं की सगळं जगच आनंदात आहे. मला समस्या आहे असं नाही आहे. हे तुमचे काय अझम्पशन्स बनलेत, तुमचे काय अंदाज तयार झालेत की बाबा असं आहे. एखाद्या व्यवहारात माणसाला फटका बसला की त्याचा तसाच विषय झाला, तो त्याचा तसाच परिणाम झाला आणि तो तसा विचार करायला लागला. मी खाल्लं होतं त्या दिवशी आणि मग एखाद्याने मासे खाल्ले, त्याला 8 दिवस एवढ्या उलट्या झाल्या की त्याचं त्या माशाच्या विषयी त्याच्या डोक्यात प्रचंड निगेटिव्हिटी गेली. एखाद्या माणसाला पैसे दिले आणि त्याने वापस दिलेच नाही, मग हा म्हणणार लोकांचं काय खरं नाही, लोक लय भामटे, ते आमकेले पैसे दिले, बस बनले वातावरण तसं डोक्यात त्याचं. हे त्याचे सगळे अझम्पशन्स तयार झाले. त्याला म्हणायचं बेसिक अझम्पशन्स. आता पर्सनॅलिटी काय तर कसं कॅल्क्युलेशन बळतं? बेसिक. नंबर 1 बेसिक अझम्पशन्स झाले, त्याचे बेसिक अझम्पशन्स तयार. मग गावातल्या लोकांना वाटतं शहरात सुख आहे, हे त्यांचं बेसिक अझम्पशन तयार झालं. तुम्हाला काय बाबा तुमचे कपडे बिपडे गाडी बिडी, त्या लोकांना काय माहिती गाडीचा हप्ता, गाडीत पेट्रोल किती, ॲव्हरेज किती, त्यांना काही माहिती नाही. पण तुमचं झगमगाट बघून त्याला वाटतं तुमच्याकडं तर फारच अख्खं सुखच आहे सगळं. हे त्यांचं अझम्पशन आहे, हा त्यांचे अंदाज आहेत बस. आणि आम्हाला असं वाटतं हे बघा आता गावाकडच्या शहरातल्या लोकांना असं वाटतं मस्त खेड्यासारखं कुठंतरी एक शेती असावी, मस्त जरा चांगल्या प्रकारे आपलं फार्म हाऊस असावं, तिथं गाय असावी. मग जे गावाकडे गाय आहे तिथं शेती, आंब्याचं झाडं आहे, शेण आहे तिथं. मग यांना असं वाटतं गावात सुख आहे, गावातलं वाटतं शहरात सुख आहे. लग्न झालं वाटतं की एकटेच सुख आहे, मेसवर जेवलं, विषय नाही, झंझट नाही, टेन्शन नाही, काही नाही. त्याला वाटतं बाबा हे किती दिवस जिंदगी अशी, लग्नात सुख आहे. मग ज्याला मुलं नाहीत त्याला असं वाटतं मुलं बाळं सुख आहे. ज्याला मुलं आहेत ते म्हणतो काय सांगावं तुम्हाला आता, काय झंझट आहे, सोपं आहे का हे, त्याला सुख आहे. हे सगळं कसं आहे? हे अंदाज आहे की ज्या बाईला वाटतं की आता सुना आल्यानंतर प्रचंड सुख असेल, हां, मग ती म्हणते सुना आल्यानंतर एवढं सुख आहे की बघायचं काम नाही.
मग जेव्हा ती सासून खरंच सुना येतात तेव्हा ती म्हणते पहिलं तरी सगळं माझ्यात होतं, आता तर आपलं काहीच विषय नाही. म्हणजे हे सगळं अंदाज जोपर्यंत प्रत्येकाचे सगळे 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 सगळे. मग सुखाची व्याख्या अशी आहे, मुलं असतील, शिक्षण असेल. उद्योजकाला नेहमी वाटतं नोकरीवालेच बरं आहे, आपलं टेन्शन नाही, झंझट नाही, काय नाही काय नाही काय नाही. आणि नोकरीवाला तर काय आहे बाबा हे चाकरी, रोज तेवढंच, काही नाही. इट डिपेंड्स. The people who are living in India, they feel that they want to be in other countries. The people who are living in other countries, they feel that it's better to be in India because here you can find much more satisfaction as far as other places are concerned. तसं नाहीच आहे ते. हे ज्याचे त्याचे अजम्पशन्स बनलेले आहेत, हा पहिला मुद्दा. दुसरं, त्यांची एक एक व्हॅल्यू सिस्टम बनली प्रत्येकाची. काय व्हॅल्यू सिस्टम आहे? मग व्हॅल्यू सिस्टम, त्या कुटुंबाची व्हॅल्यू सिस्टम काय आहे? व्हॅल्यू सिस्टम. चलत चलत पाय लागल्यानंतर आपण काय करतो? असं करतो ना. काय म्हणतो त्याला? सॉरी म्हणतो का? असं म्हणतो मी हाणलं बघा काय करायचं का. आपण असं म्हणतो काय करून घ्यायचे का, मी मारले, असं नाही ना. काय म्हणतो आपण? आय एम सॉरी. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर त्याचा कुठलाही कायदा नाही आहे की आल्यानंतर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना आपण पाणी द्यावं म्हणून, पण द्यातात माणसं. पण तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंद करतो, तुम्ही त्यांच्या घरी गेलो पाणी दिलं नाही करू शकत. ही काय आहे? मग अशा कितीतरी व्हॅल्यू सिस्टम झाल्या की मोठ्या माणसांच्या पाया पडणे, ही काय झाली? ही व्हॅल्यू सिस्टम झाली. एक म्हातारा माणूस चालला आहे आणि त्याला दिसत नाही रोड क्रॉस करायचं, तर आपण म्हणतो थांबा मी तुम्हाला तिथपर्यंत जातो. हे काय झालं? ही एक व्हॅल्यू सिस्टम झाली. अशा कितीतरी व्हॅल्यू सिस्टम्स या सगळ्या घटकांसोबत राहून आम्हाला कळाल्या. झाडाला पाणी घाला, हे काय आहे? ही व्हॅल्यू सिस्टम. मग किती व्हॅल्यू सिस्टम तयार झाले असतील अशा आतापर्यंत? डोक्यात किती व्हॅल्यू सिस्टम आहेत? आज शनिवार आहे, आज मटण नाही खायचं. का शिजत नाही का? शिजत असेल की, पण आज खायचं नाही. का नाही खायचं? व्हॅल्यू सिस्टम. उद्या खाऊ, उद्या वाटलंच तर 2 किलो घेऊ. काय हे? व्हॅल्यू सिस्टम. बस चैत्रात खायचं नाही. हे काय? व्हॅल्यू सिस्टम. मग दोघं जर सोबत जेवायला लागले तर माझी भाजी तुला, तुझी भाजी मला, माझी पोळी तुला, तुझी. हे काय झालं? हे व्हॅल्यू सिस्टम. असे किती व्हॅल्यू सिस्टम तयार झाल्यात बघा ना. मी काय सांगितलं की तुमचा जन्म आणि आत्तापर्यंत हे किती वय तुमचं, तुम्हाला माहिती. तुमच्या वयानुसार बघा की एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला किती व्हॅल्यू सिस्टम माहिती आहेत. मग एकाची व्हॅल्यू सिस्टम दुसऱ्याला नसते ना. एकाची व्हॅल्यू सिस्टम दुसऱ्याला नाही आहे ना. एक डाएट करतो, दुसरा म्हणतो येऊ द्या. त्याचा काय संबंध आहे? खरं की नाही? हां, एक म्हणतो मी शनिवारी खात नाही, ते म्हणतो मी खातो, हा ना, मला काय अडचण नाही. त्याची व्हॅल्यू सिस्टम वेगळी आहे. एक म्हणतो नाही 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 आईवडिलांना मी मरेपर्यंत त्रास देणार नाही, त्याची व्हॅल्यू सिस्टम आहे. एक म्हणतो काय नसते आईवडील वगैरे, काय नसते काय, तसं काय नसते, ते वृद्धाश्रमात चांगलं राहतात, तिथं चांगली सेवा होत असते त्यांची. एवढं येडेपण आहे, हे काय नसते, हे काय. मग प्रत्येक माणूस तुम्हाला जो बोलताना दिसतो ना त्याच्या व्हॅल्यू सिस्टमनुसार बोलायला दिसतो. हे तत्वबित्व काही नसतात. हे त्याचं व्हॅल्यू सिस्टम असते, ते त्याच्यावर पडलेले प्रभाव असतो तो सगळ्या लोकांचा. आणि मग त्याच्यानंतर 3 बिलीफ पॅटर्न. बिलीफ काय? आणि मग त्याचा तसा विश्वास. आता बिलीफ पॅटर्न बनलं. आणि याचे बिलीफ पॅटर्न म्हणजे काय? असंच आहे, असंच असतंय,
काय नसतं तसं काय अर्थ असं नाही. नाही नाही तुम्हाला माहिती नाही काय आहे त्याचा विश्वास बनला तसा बिलीफ पॅटर्न फिक्स. हे असंच आहे. मग कुणाला सोमवारी उपवास आहे तर कुणाला मंगळवारी, कुणाला बुधवारी. इथपासून ते कितीतरी वेगळे वेगळे बिलीफ पॅटर्न प्रत्येकाचे. ज्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे त्याला जाऊन ज्याचा भाजपवर विश्वास आहे त्याला म्हणायचं भाजप चुकीचं, ते गरम होतं ते जागेवरच. ज्याचा काँग्रेसवर विश्वास त्याला म्हणलं काँग्रेस नालायक, ते तुम्हाला लगे बोलूच देत नाही, ते बोलूच देत नाही, विषयच कळत. त्याचा तो बिलीफ पॅटर्न बनलेला आहे. म्हणून ही माणसं जेव्हा बोलतात ना, ही त्या बिलीफ पॅटर्ननुसार बोलतात की नाही कोणाला कोण आवडेल आणि कसं आवडेल हे त्याच्या आताच्या अनुभवावर ठरलेलं आहे. जो माणूस मला चांगला वाटतो तो पुढच्याला म्हणतो नाही माणूस बरोबर नाही, त्याचा व्यवहार त्याचसोबतचा असा आहे की बाबा यांना घेऊन माझे जे मत आहेत यांना नाही आहेत. तर यांनी सांगितलं नाही तर नाही सर ते माणूस तेवढा बरोबर नाही. म्हणलं मग तसं नाही रे, मला तर चांगला वाटला. तेव्हा नाही तुम्हाला वाटला असेल, तुम्ही बघितलं नसेल, पण नाही माझे 7-8-10 वर्ष पण चांगले संबंध आहेत. मला जो अनुभव आला आणि माझा जो विश्वास आहे तो वेगळा आहे. कदाचित तुमचं त्यासोबत खडकलेलं असू शकतं. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी बनते आणि याचं टोटल जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर याला म्हणायचं पर्सनॅलिटी. ही आत्तापर्यंतची ही बनलेली बरं का, आत्ता जी आपली आहे ती. आणि त्यातून मग कोणाला वाटतं मला कलेक्टर बनायचं, मला उद्योग करायचं, कोणी म्हणणार मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं, कोणी म्हणणार नाही मला बिल्डर व्हायचं, कोणी नाही मला क्रिकेटर व्हायचं, कोणी म्हणणार नाही 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 मला राजकीय पुढारी व्हायचं आहे. अशातून त्यांची मतं बनत जातात, लोक डिसाईड करत जातात अनुभवातून या सगळ्या गोष्टी. तर अशी प्रत्येकाची व्यक्तिमत्व आपले बनलेत कुठलाही कोर्स न लावता. कुठला कोर्स होता याला? म्हणून एवढ्या सगळ्या अनुभवात माणसांना इंटरव्ह्यूमध्ये काही प्रश्न विचारले जातात की तुला आवडलेले 5 पुस्तकं सांग आणि मी सांगतो तू काय करणार आहेस भविष्यात. यू टेल मी द बुक्स विच यू लाइक्ड, टेल मी 5 नेम्स ऑफ द बुक्स, देन आय विल टेल यू युअर फ्युचर. तुमचे 4-5 मित्र मला सांगा ते काय करतात आणि मग मी सांगतो तुम्ही काय करणार आहात. का? कारण माणूस जे वारंवार करतो त्यातून तो बनत जातो. पर्सन इज व्हॉट एव्हर ही इज रिपीटेडली डुईंग और ही डज. चला बॉम अशी पर्सनॅलिटी झाली. हा एक विषय संपला. काही याच्यावर प्रश्न?